दुःखात हा कुटुंब आहे. त्यांच्या मातोश्रींना आता बोललो, त्यांना अश्रू पण अनावरण होत आहे. पण माझं मत एवढंच आहे की आम्ही माध्यम म्हणून एक दिल्लीला त्यांच्या परराष्ट्र मंत्री किंवा दिल्लीचे गृहमंत्री सन्माननीय अमित शहा साहेब यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यांचा जे काही दुःख आहे, म्हणजेच आपला वसमतीतला मुलगा जो हरवला आहे त्याला आपल्याला घरी परत सुखरूपपणे आणायचं आहे. त्याच्यासाठी आम्ही दोघंही कटिबद्ध आहोत. राजू भैयांचा पाठपुरावा पण खूप जास्त आहे, तर 100% आम्ही त्याच्यात पाठपुरावा करून त्यांना सुखरूप घरी परत आणण्याचा प्रयत्न करू. आमदार राजू भैयांनी हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा देखील मांडला होता. सरकारने काही पाठपुरावा केलाय का म्हणजे केंद्राकडे? निश्चितपणे पाठपुरावा सरकार प्रत्येक देशाला आपला नागरिक जो असतो त्याची काळजी असते. फक्त एवढंच आहे की तो देश आपला नसल्यामुळे आपल्याला थोडंसं विलंब होतोय. प्रत्येक देशासोबत आपले जे संबंध असतात आणि काम करण्याची पद्धती असते त्याच्यामुळे कधी वेळ कमी जास्त लागू शकतो. पण ते शोध आणखी मिळाला नाही, संपर्क धरण्यात याचा, तर काय आता काय पाठपुरावा करणार आपण? ते 100% मी आपल्याला बोललो आहे की त्याच्यात पाठपुरावा करण्यासारखं म्हणजे मी किंवा राजू भैया तिथे व्यक्तिगतपणे आम्ही जाऊ शकत नाही, पण परराष्ट्र मंत्री त्यांचे एजन्सी असेल किंवा जे काही त्यांची यंत्रणा असेल ती लावून तिथे 100% शोधण्याचा प्रयत्न करतील.